दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सयानुया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शरी घेऊन जाणे सासऱ्या मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। नमस्कार श्रोतेहो, आज मी मधुसूदन सावंत आपल्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्यावर प्रत्येकाला काही ना काही मत आहे. विषय आहे पुरुषाच्या आयुष्यातलं स्त्रीचं स्थान. काय गो सुरू आज जावई बापू परदेशांना सोडून बायकांच्याच मागे लागले की काय? काय काय असं बोलतेस त्यांना? स्त्री म्हणजे प्रेमाचं पुढे स्थान. काय म्हणतात आई? स्त्री म्हणजे अगं नाव ठेवत नाही गो, आणि कौतुक स्त्री कसं म्हणजे करतोय. पुरुषाचं पद. एखाद्या पोराचं निबंध घेऊन गेली की काय वाचायला? आणि परिस्थिती सांगेल तेव्हा शांतता पाषाणाहून कठोर आहेत घरात. आणि हा जुना कार्यक्रम लागला रेडिओवर, कळलं? ओके बाय. आज अशा काही स्त्रियांना भेटून आपण का वाटला रेडिओतनं बोलतं? हळू हळू ऐकतोय मी, ऐकतोय, कळलं ना? स्त्री जन्मा तुझी ही कहाणी. स्त्री विषयीच्या ज्या भावना माझ्या मनामध्ये त्याच माझ्या ओठांवर पण आहेत. आणि हे नुसतं बोलण्यासाठी नाही, वागण्यात सुद्धा आहे माझ्या, लक्षात ठेवा. सरू माका एक सांगू नाही म्हणजे मी स्त्री हाय काय स्त्री हा घर चालवण्याची क्षमता, बुद्धिमत्ता, ना माझ्याबद्दल इतका कडू बोलतात म्हणून विचारतय. हे बघा, बाबा, चहा. चला, मला निघायचंय. आणि आजी तू सुद्धा काय ग? सगळ्यांची दखल घेणं खूप छान बोलले ना ते स्त्रियांबद्दल. मी ऐकला होता कार्यक्रम. प्रोफेशन ती जसं घर आवरू शकते तसं घर पसरवू शकते. सासूरवास हा स्त्रीच घडवते. सासूरवासी वर्षानुवर्षाची परंपराच आहे असं म्हणतात. हा असं म्हणतात म्हटलं अजून जावई बापू सासूवर कसे इले नाही दुःखाचं कारण होते. हा सासू शिवाय काय दुसरा दिसत नाही तुमका? सून असताना दबून राहावं लागलं. गौरी, आज ना येताना आजीचा आवडीचं चुईंगम घेऊन ये बरं का? अगो सासू सुनेचं नातं हो. मायलेकीच्या नात्यासारखंच असतं. फॅमिली पॅकेज आणायला हवा. आदर्शवादी स्त्रियाही बाबा, कदाचित याला अपवाद नसतात. औषध वेळेवर घ्या नाही मी कुठलाही आणि आरोप करत आजीशी नाहीये. भांडू नका. साधारणपणे जे काही निरीक्षणात आलं अगो ते गौरी त्यांकाच माझ्याशी वाद घातल्याशिवाय जमूचा नाही, निरीक्षणाला पण मी नाही हो त्यांका त्रास द्यायची. शह देऊन आजी. आदर्श सासू सुनेची जोडी आली. या आणि काय गो? सासू सुनेने एकत्र केटरिंगचा नचिकेत व्यवसाय खया सुरू पोरग उठलं नाही केला. आणि ही अजून. जोडी ऑफिसात महाराष्ट्रातली जायचा या का नाही? व्यवसायातली leading काय उठलाय? आवाज येतोय खोलीतून? अगो मग त्यांका चहा दे करून ठेवलाय मी. अगं मी तोच आणतेय. शांतता जरा. निशा, भाताचं कुकरही नचिकेत, अरे चहा थंड होईल. लावलं. सासू सुने काही ऐकायचं नाहीये मला तुझं. खूप झालं आता. चहा नकोय मला चहा. या घरातलं पाणी सुद्धा नकोय मला. काय झालं वहिनी? स्वयंपाकाबद्दलचा ती ज्ञान घर सोडून जातीये का? आणि सासूबाईंनी मोठ्या मनात ही वस्तुस्थिती स्वीकारून अगो काय झाला काय? काय झालं पण? MBA दादा, झालेल्या सुनेनं स्वयंपाक काय बोलते? नुसतीच तयारी हॅलो राधिका, मी तुझ्याकडे येते. त्यांच्या हातातली ही कला माझं थोडं सामान आहे, ठेवायचंय तुझ्याकडे, चालेल ना? आणि मी येऊन सांगते तुला. मग त्याचं व्यवसायात रूपांतर करायची दादा. कल्पना सासूबाईंना सांगितली. वहिनी एक मिनिट, ऐक ऐक माझं. पण नंतर त्यांनी तयारी दाखवली आणि सुनबाई तयारीला लागली. माउथ पब्लिसिटी सुरुवात केली. वहिनी, मग काय झालंय? बोल ना. आणि आता बोल ना. बघा, मला काय विचारतेस? विचार तुझ्या दादाला. या सगळ्या दादा, बोल ना काहीतरी. काय झालंय? पुरुषांची ए नचिकेत, साथ खूप अरे काय चाललंय? या दोघी नेहमी सांगतात. हा एरवी जिथे अशी घर सोडून का निघाली ही? किंवा एकमेकांना दिलेली काही भांडण वगैरे झालंय का तुमचं? ते चर्चेचे असतात. अहो बोला ना काहीतरी. हा बघा, एक वेगळं उदाहरण. स्त्रीच्या बोटांवर पुरुष नाचतो असं जर मानलं तर मग असं कसं काय म्हणताय की तो स्त्रीला कमी लेखतो म्हणून? आणि आता तर काय? अहो तो आधी रेडिओ बंद करा. या बंद करतो रेडिओ. अहो काय चाललंय? हा बोला ना काहीतरी. बघा काय चाललंय? निघते मी. वहिनी थांब. ऐक दादा, बोल ना काहीतरी. का उभा आहेस तू असा? तिची इच्छा. काय? अगो निशा अगो ऐक तरी.
बाबा मी जातीये घर सोडून. वहिनी वहिनी थांब ना, ऐक वहिनी. निशा, दादा बोल काहीतरी तू. अरे काय झालंय कळेल का मला? हा, नुसता शुंभासारखा उभा आहेस इथे. अरे वहिनी, कुठे बाहेर निघालात वाटतं. बॅग, मला रडायला काय झालं? एक मिनिट एक मिनिट. वहिनी काय झालं? वहिनी आधी तुम्ही रडणं थांबवा. हे बघा, घरातल्या कुरबुरी घराच्या उंबरठ्या बाहेर जाऊ द्यायच्या नसतात. काय झालंय मला सांगाल का? बरं झालं बाबा हे की तू आलंस. बघ एका जरा समजाव, घर सोडून चालल्या. घर सोडून? ए आई, अगं त्याला कशाला उगाच उगाच. विकी कडनं बाजूला तू इकडनं. मला एक क्षणभर सुद्धा या घरात थांबायचं नाहीये. निशा. नाही वहिनी, तुम्ही ती बॅग द्या इकडे. तुम्ही बॅग द्या. ओ वहिनी, घर म्हटल्यानंतर असं वाद भांडण होणारच. भांड्याला भांडण लागणारच. असं रागारागात कोणी घर सोडून निघून जाते का लगेच? अगो बायो, ह्याचं तरी ऐक जरा. हे बघा, मी तुम्हाला रागाच्या भरात घराबाहेर जाऊ देणार नाही. तुम्ही कुठे ऑफिसला निघालात का? हा, एक काम करा, तुम्ही ऑफिसला जा. आपण संध्याकाळी आल्यानंतर निवांत बसून बोलू. हा, मी आहे ना तुमचा भाऊ. मी आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही काहीही काळजी करू नका. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हा, हवा तर तोपर्यंत ही बॅग मी माझ्याकडे ठेवतो. इथे पण ठेवत नाही, तुमच्या समाधानासाठी. हा, या, मी ऑटोपर्यंत सोडतो. या या, चप्पल. हा, या. सावकाश, रागारागात खाली उतरू नका. दादा बोल ना काहीतरी. का असा उभास तू? विकी, अरे बरं केलंस रे बाबा. किती करशील आमच्यासाठी. बस काय आजी बोललीस? केलंच ना विकीला परक. अरे अच्छा, अगं मी तुझाच आहे, तुमचाच आहे, घरचाच आहे ना मी. हा, एवढं पण करणार नाही का? बर बाबा, मी सगळं सांभाळून घेतो. आणि आधी तुम्ही तुमची काळजी घ्या. ओके दादा. वहिनी, वहिनी सावकाश. वहिनी, वहिनी थांबा ना, ऐका ना माझं. वहिनी, वहिनी ऐका ना माझं. वहिनी, वहिनी एक मिनिट. नाही, तुम्ही चिडू नका. पण मला माहित नाही दादानी आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलंय नाही सांगितलंय, पण तुम्ही ना चिडल्यावर जास्त छान दिसता. नाही, मी कदाचित चुकीचं आहे. चिडल्यावर नाही, तुम्ही हसल्यावर जरा जास्त छान दिसता. विकी तू कशाला थांबवलंस रे मला? मला नाही राहायचं त्या घरात खरंच. नका राहू ना. कोणी सांगितलं या घरात राहायला? नका राहू. मी म्हंटल ना, तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी येणार ताई, तोपर्यंत. ताई, ताई, मला ना पहिल्यापासून असं वाटायचं की माझी पण एक मोठी बहीण असावी, जिला मी ताई म्हणेन, जिच्याशी माझं घट्ट नातं असावं. एकमेकांच्या सुखदुःखात, एकमेकांच्या अडीअडचणीत पाठीशी राहावं. खरं सांगू वहिनी, मी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मोठ्या ताईची, माझ्या मोठ्या बहिणीची जी इमेज होती ना, अगदी हुबेहूब तुम्ही तशा. नाही, आपलं नातं जरी वहिनी आणि दिराचं असलं तरी सुद्धा माझ्यासाठी मनापासून माझ्या ताई आहात. आणि हा भाऊ आपल्या या ताईला अजिबात रस्त्यावर येऊ देणार नाही. हो रे, पण ते बाबा. बाबांचं जाऊ दे ना, ते त्यांचं वय झालं, ते त्यांच्या जमान्यात राहतात. सॉरी वहिनी, मी चुकून बाप. नाही, काही चुकीचं बोलला नाहीयेस तू. बरोबर बोलतोय. असं कसं? ते तुमचे सासरे आणि. अरे हो, असू देत ना, पण चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलणारी बाई आहे मी. तुम्हीच. मी अगदी करेक्ट होतो. तुम्हीच काय ते या घरामध्ये ना जरा वेगळ्या. बाकी सगळे थोड्या बहुत फरकाने एकसारखेच आहेत. नाही, मी जेव्हापासून राहायला आलोय, मी बघतोय ना, स्वतः बघतोय की तुम्ही या घरासाठी किती करता, किती राबता. घरातलं करता, नोकरी करता, कमावता.
पण या घरच्यांना ना तुमची किंमतच नाही. नाहीये ना किंमत, कळतंय ना तुला, आणि म्हणूनच मला राहायचं नाहीये इकडे. वहिनी, तुम्ही ऑस्ट्रेलियाला नक्की जाणार. मी ऑस्ट्रेलियाला जाणार? म्हणजे काय करणार? तुझा भाऊ तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण करणार. दादा खरंच खूप चांगला आहे, पण घरच्यांनी ना त्याला गुंडाळून ठेवला. बघ, तू आता ऑफिसला जा, संध्याकाळी आल्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगतो. ठीक आहे. ठीक आहे, बाय. नचिकेत जा ना बाबा, बघ ना तिला. हा अहो, तुम्ही काहीतरी बोला ना. तुमच्याशी बोलतेय मी. घर सोडून जाते असं सांगून गेलीये ना निशा. तुम्ही दोघं काहीच करणार नाही आहात का? जा बाबा, ती भेटली ना, तिला समजाव, तिला सांग. अरे नचिकेत, नचिकेत, एक नंबरचा हट्टी आहे हा मुलगा. वहिनी, सांभाळून जा. हा, ऑटो. संध्याकाळी आल्यावर आपण बघू. हा, काही काळजी करू नका. हो हो. ओके. अच्छा, विकी, वहिनी काय झालं? वहिनी पण ना जरा जास्तच काय काय जास्तच चिडल्या होत्या. मी समजायचा प्रयत्न केला त्यांना, पण ऐकतच नव्हत्या. मी त्यांना म्हटलं, अहो, इतकं चांगलं घर आहे, इतकी चांगली माणसं आहेत, सोन्यासारखी माणसं आहेत, एवढी छान फॅमिली आहे, जरा त्यांची किंमत ठेवा. मग काय झालं? मग काय, मी बोलत होतो, त्या ऐकत होत्या. काय आहे बघू. ए गौरी, पण तू काळजी करू नकोस. हा विकी आहे ना, संध्याकाळी त्यांना घरी परत आणतो की नाही बघ. आई आणि आजी खूप काळजीत आहेत रे. साहजिक आहे, असणारच. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही दोघं पुढे व्हा, मी आई आणि आजीला समजावून येतो. हा, पण नाही, तुम्ही निघा, उशीर नका करू. चला निघा. आता काय करू सगो? हा, काय करणार? घरातल्या कुणालाच त्या पोरीची काळजी नसेल ना, तर मी जाऊन बघून येते. रेडिओवर मरे बायकांच्या हक्काचे कार्यक्रम करतात आणि ते घरातल्या बायका घर सोडून निघाल्या, त्याचा काय नाही. रेडिओला आता काय बोलायचं नाही. आई, विषय वाढवू नकोस. तिला शोधायला जाताना तुमच्या दोघांची काळजी करायची आहे का मी? जा, सावकाश जा. विकी, आलास का बाळा? हा, काय बोलली निशा? राग गेलो ना तिचा? त्यांचा राग कुठला जातोय. काय म्हणाली? काय पण जाम चिडल्या होत्या वहिनी. खरं तर मी खूप समजवायचा प्रयत्न केला, पण काहीही बोलत होत्या. मग काय, मी आपला शांतपणे ऐकून घेत होतो. मला म्हणत होत्या की मला या घरात राहायचं नाहीये, एवढी ऑस्ट्रेलियाची चांगली संधी चालून आली होती. मी काय म्हटलं आई, की अहो, हा देश पण आपलाच आहे. आपलं घर, आपली माणसं, आपले सण, हे सगळं सोडून तिकडे जाणार? हा, हे सगळं तिथे जाऊन नाही मिळणार तुम्हाला. तिथे गेल्यावर काय मिळणार आहे? फक्त पैसा. आणि त्या पैशात तिथे घरकामाला एखादी बाई मिळू शकते, पण आई नाही हो मिळणार. काय, शेवटी मलाच राहवलं नाही. मी सरळ जमिनीवर आडवा झालो आणि पाय धरले त्यांचे. अरे, म्हटलं, वहिनी प्लीज मला माफ करा, मी माफी मागतो घरच्यांकडून. अरे उठ बाळा, हातून झाडला पण नाही. नाही, पण तुम्ही काय काळजी करू नका, आपलं काम झालंय. संध्याकाळपर्यंत घरी येतील वहिनी. हो ना? आणि जर नाही आल्या ना, तर मी स्वतः जाऊन घेऊन येईन त्यांना. शब्द देतोय मी. हा, किती करतस रे आमच्यासाठी? हस का आजी, बोललीस केलंच ना विकीला परक. अरे आजी, अगं मी तुमचाच आहे, या घरचाच आहे ना. चला मी येतो, माझं एक महत्वाचं काम होतं. हो का? या सगळ्या गडबडीत राहिलं का ते काम? अयो, माणसं जास्त महत्वाची, काम नाही. बरोबर ना बाबा? चला
येतो. काही काळजी करू नका. हा, मी आहे ना. येतो. नीट जा. किती चांगलं आहे ना पोरगं, किती करता आपल्यासाठी. नात्याची जाण आहे त्या का. ओके. हेलो गौरी जी, आप यहाँ? आज हम अपना अधूरा काम पूरा करने आए. शिव ही माझी मैत्रीण मीतू. जी दोस्त हैं आपकी? हो. हेलो जी, हम शिव कुमार शुक्ल गौरी जी के घर के बगल में रहते हैं. मीतू जी मी मीतू शुक्ला. ओके. मी मीतू हिची मैत्रीण. तू सरांना भेटायला आलायस का? सर नहीं सर से नहीं मिलना हमें. वो हमारे कंपनी के कुछ क्लेम थे तो. अच्छा. मीतू ती होरायझन लॉजिस्टिकची फाईल तुझ्याकडे आहे ना? मीतू होरायझन लॉजिस्टिकची फाईल तुझ्याकडे आहे ना? मग दे ना. तू दे माझ्याकडे. मीतू तुझ्याकडे आहे ना? करकिरणकडे. मान. हा आणते आणते ना. करकिरे तिथं हॉरर शुक्ल काय और ये आपकी दोस्त थोड़ी अजीब है. अजीब का? नहीं अच्छी है पर फिर भी जरा. ओ काय बोलताय. हॉरायझन शुक्ल फाईल द्या ना. ती शुक्ल ची हॉरायझनची फाईल द्या ना. शोधतो. शोधा लवकर शोधा. सापडली. द्या ना, किती वेळ लावता. काय घाई आहे एवढी. हे फाईल हे घ्या. हाँ यही फाइल है. क्लेम पास हुआ क्या? क्लेम पास हुआ क्या? काय विचारतोय तो? हा काय विचारतोय तो? क्लेम नहीं हुआ है. अभी कर देती हूँ ना. अगं किती वेळ लावतेस. पेन दे ना लवकर. कितना टाइमपास करती है ये. मी करते आता. अभी कर देती हूँ. ए थांब. न बघता काय सह्या करतेस? बघते ना. पेपर बघ. आणि नीट तपासून घे. क्लेम मध्ये बसतायत का बघ आधी. करते ना. आप एक काम करिए, ये काम इत्मीनान से कर लेना. हम चलते हैं. हाँ? हमने कहा था ना थोड़ा. चलते हैं. हाँ? हे गौरी कसला हॉट आहे ग हा. म्हणजे सेटिंग करून देशील त्याच्याशी. तुला वेळ लागलाय का? हो. इकडे वेळ लागला. बस मूर्खा. ऐक ना गौरी, माझी सेटिंग करून दे ना त्याच्याशी प्लीज. मला खूप आवडलं ग तू.
तुला वेळ लागलाय का? तो कोण आहे, कुठून आलाय आणि इथे कशासाठी आलाय माहितीये का तुला? सेटिंग करून दे. एक काम करेन मी, उद्या प्रत्यक्ष तुम्हाला येऊन भेटेन मी. येताना मला काय काय घेऊन यायला लागेल? बर बर ठीक आहे, त्याच वेळेला बघेन फोटो मी. हो चालेल. नाही नाही घाई नाही काही, पण आतापासून सुरुवात केली पाहिजे ना. हो ठीक आहे, मला त्या सगळ्या गोष्टी मेल करा. ठीक आहे. हो पैसे भरतो मी. भरतो. नचिकेत, निशाला फोन कर ना, संध्याकाळ होत आली. नको असू. हे बघ, तिच्या दबावामुळे मी माझा निर्णय बदलणार नाही. नचिकेत, जास्त ताणलं की तुटतं. असू दे काय. अरे ऐक ना ठीक आहे, नचिकेत. उद्या येतो मी. हो करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते. झालंय का? हो झालं. फडकेबाईंच्या विवाह मंडळात बोलणं झालं. मेल करतायत सगळ्या गोष्टी. उद्या सकाळी जाऊन गौरीचं नाव रजिस्टर करेन मी. नाही, मी जाऊन येईन ना शाळेत जाण्याच्या आधी. माझ्या शाळेच्या रस्त्यावरच आहे ऑफिस त्यांचं. यालाच म्हणतात खाकेत कळसो आणि गावात वळसो. हे काय नवीन? नवीन काय नाही हो. तुमका पोरगो चांगलो होय ना, सुस्वभावी, सुसंस्कारी, चांगलं वागणारो, सगळ्यांची विचारपूस करणारो, विकी सारखो होय ना. अरे हो, खरंच की. अहो खरंच चांगला मुलगा आहे विकी, नाही?